14 तारखेला पूर्ण राज्यामध्ये 36 जिल्ह्यांच्या हिशोबाने हे प्रदेशांनी आयोजित केलेले आहेत आणि प्रदेश स्तरावरती महायुतीचे जे घटक पक्ष आहेत, मग भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, RPI असेल, त्याचबरोबर जे 15 महत्त्वाचे पक्ष आहेत, महायुतीमधले घटक पक्ष आहेत, यांचा एकत्र हा महायुतीचा मेळावा होणार आहे आणि ठाण्यामध्ये हा 14 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शिवसमर्थच्या मैदानामध्ये आयोजित करणार आहोत। सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते हे त्या तिकडे उपस्थित राहणार आहेत। पालकमंत्री महोदय शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचं निश्चितपणे आयोजन होईल, कारण प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हे जे मेळावे आयोजित होत आहेत हे पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये त्याचं त्या तिकडे कार्यक्रम होणार आहे। मला जी माहिती आपल्यासमोर ठेवायची होती मी ठेवलेली आहे। आपल्याला काही मी शिवसेनेकडनं माननीय मस्के साहेबांना विनंती करेन की त्यांनी थोडंसं या महायुतीच्या मेळाव्याबद्दल आपल्याला संबोधित करावं। शिवसेना, भाजप, RPI, आठवले गट, राष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी पक्ष म्हणेन, कुठला गट म्हणणार नाही, अधिकृतपणे राष्ट्रवादी पक्ष आहे आणि यांची सगळ्यांची एकत्रित ती पदाधिकाऱ्यांचा जो मेळावा आहे, पण पदाधिकारी तो जाहीर सभेच्या स्वरूपात हा मेळावा असेल। 14 तारखेला आता निरंजनजींनी सांगितलं की 14 तारखेला संध्याकाळी शिवसमर्थ विद्यालय गडकरी रंगायतांच्या समोर या ठिकाणी ह्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि ठाणे जिल्ह्याचा हा मेळावा आहे। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची हा जो मेळावा आहे, या मेळाव्यामध्ये इतरही सगळे आमचे जे मित्रपक्ष आहेत ते सुद्धा सहभागी होणार आहेत। प्रत्येक पक्षाचे काही प्रमुख नेते या मेळाव्यामध्ये सहभागी होणार। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 ठिकाणी 36 जिल्ह्यांमध्ये हे मेळावे आमच्या एकत्रित महायुतीतर्फे आपण सगळ्यांसमोर सगळे कार्यकर्त्यांचे मेळावे करतो आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्याचा जो काही पदाधिकारी कार्यकर्ता जो मेळावा आहे तो शिवसमर्थ या विद्यालयामध्ये होणार। मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय परांजपे साहेब यांना विनंती करीन की त्यांनी आपल्या सगळ्यांची थोडीशी वार्ता करावी। रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता शिवसमर्थ शाळेच्या मैदानामध्ये ठाणे जिल्ह्याच्या महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा हा मेळावा होत आहे। ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा, ठाणे असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल, या तिन्ही लोकसभेतील महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिथे जमतील। त्या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पालकमंत्री शंभूराजे देसाई असतील, जिल्ह्यातील सर्व महायुतीचे पदाधिकारी असतील आणि हा मेळावा 2024च्या लोकसभा निवडणुकीची सुरुवात आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी या नेतृत्वाखाली 45+ महाराष्ट्रातनं खासदार गेले पाहिजे आणि विश्वामध्ये सर्वात लोकप्रिय असलेले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना 3ऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प केलेला आहे आणि त्याची सुरुवात ही मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही करतोय। जे सूर्याचं जसं उत्तरायण सुरू होतं, या तळपत्या अशा सूर्याचं उत्तरायण सुरू होत असताना आम्हाला विश्वास आहे की ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेच्या जागा हे महायुतीचे उमेदवारच विजयी होतील। बद्दल आपल्याला सविस्तर सगळी माहिती आम्ही या इकडे दिलेली आहे आणि जसं मगाशी परांजपे साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींना मोठ्या ताकदीने
खासदारांची मोठी संख्या घेऊन मोदीजी पुढच्या या 2024च्या निवडणुकीमध्ये परत एकदा या देशाचं नेतृत्व करावं या दृष्टिकोनाने हे मेळावे 36 ठिकाणी राज्यामध्ये आयोजित केलेले आहेत. आपल्यामधल्या पत्रकारांना काही प्रश्न असतील तर आपण विचारावा अशी विनंती. ठाणे जिल्ह्यातील 3 जे लोकसभा मतदारसंघ आहेत, भिवंडी, कल्याण आणि ठाणे, पालघरचा जो पालघर आहे पण पालघरचा एक वेगळा जिल्हा आहे, त्या ठिकाणी सुद्धा 14 तारखेलाच मेळावा आहे. हे तिन्ही लोकसभा मतदारसंघ जास्तीत जास्त मताधिक्याने महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि ते निवडून आणणार आहोत. आता हा जो प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, याच्यानंतर जाहीर मेळावे होणार आहेत. ह्या मेळाव्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा येतील अशा पद्धतीने आम्ही त्यांना, कारण ठाण्याचा मेळावा आहे, पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे, त्या दृष्टीने सुद्धा आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि ते त्या दिवशी अवेलेबल जर या असतील तर 100% येणार. त्यांच्याशी थोडीशी अशी चर्चा झालेली आहे, ते जर मी अवेलेबल असेल तर नक्की येणार 14 तारखेला, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने काम सुरू आहे त्याच पद्धतीने आता तिन्ही लोकसभा म्हणून, आजची ही पत्रकार परिषद तिन्ही लोकसभा म्हणून आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. निरंजनजी डावखरे असतील भारतीय जनता पार्टीतर्फे, राष्ट्रवादीतर्फे आनंदी परांजपे असतील, हे पूर्ण तिन्ही लोकसभेचं कोऑर्डिनेशन हे करण्याकरता जे काही असेल त्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना कोऑर्डिनेशन करण्याच्या दृष्टीने ही आजची पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं फार मोठं झंझावात सुरू झालेलं आहे आणि देशामध्ये वेगवेगळा विषय जातो आहे, ज्याच्या नेतृत्वावरती आपण संपूर्ण भारतभर नेतृत्व करण्यासाठी जे मोदीजीचा विषय आहे, तर तिसऱ्यांदा आपण प्राईम मिनिस्टर बनवण्यासाठी महाराष्ट्रातून महायुतीचं एक संकल्प आम्ही सुरू करतो आहे आणि आमच्या जबाबदारी आहे ठाणे जिल्ह्याची. ठाणे जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघ हे महायुतीच्या उमेदवारातून निवडून यायला पाहिजेत आणि मोदीजीच्या हात बळकट करायचे आहे. त्यामध्ये माननीय रामदासजी आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री आणि देवेंद्रजी आपल्या राज्याचे आणि ठाण्याचे सुपुत्र, पश्चिम महाराष्ट्राचे सुपुत्र एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्याचबरोबर फडणवीस आणि रामदास आठवले साहेब आणि इतर जे मित्रपक्ष आहेत आमचे, त्या सगळ्यांनी मिळून महायुतीचा महामेळावा, प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा, पक्षाचा मेळावा वेगळा असतो. कारण तुम्ही म्हणाल शिवसमर्थला 3 जिल्ह्याचा मेळावा, 3 लोकसभेचा मेळावा तुम्ही घेता म्हणजे किती छोटा असेल, पण फक्त शिवसमर्थला प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे आणि तो ठाण्यातील शिवसमर्थ मैदानात होणार आहे. तो 14 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता आहे. आपण सगळ्यांनी त्याचं वृत्तांकन करण्यासाठी यावं आणि आम्हाला सहकार्य करण्यासाठी यावं ही आपल्याला विनंती. नाही, महायुतीचे मेळावे हे सातत्याने आता सुरूच राहणार. विधानसभेच्या किंवा असं म्हणता येईल की महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंतचा हमखास. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची शिवसेना आणि या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठ पातळीवर म्हणजे केंद्रीय स्तरावरती आणि राज्य स्तरावरती आमचे नेते घेतील. कार्यकर्ते म्हणून सगळे एकत्र यावे या दृष्टिकोनाने या महायुतीच्या मेळाव्याचं, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. नाही, प्रत्येक ठिकाणी साहेब याच्या मेळाव्याचं जे नियोजन आहे ना, प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद हे त्या ठिकाणी होणारच आहे. म्हणजे कल्याणची पत्रकार एक परिषद वेगळी होणार, ही या इकडची ठाण्याची झाली, कारण पत्रकारांमध्ये हा मेळावा ठाण्यात आहे. आपण आयोजक आहोत. काय बोलताय? ठाणे लोकसभेचे 3 उमेदवार आहेत उपस्थित. उमेदवारीबद्दल मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे केंद्र स्तरावरती आणि राज्य स्तरावरचे जे नेते आहेत ते निर्णय घेतील. ते आता केंद्र स्तरावरती निर्णय झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो. राज्यामध्ये 36 ठिकाणी 36 जिल्ह्यांमध्ये या मेळाव्यांचं नियोजन आहे आणि महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत याच्यामधले प्रमुख कार्यकर्ते यांचा हा मेळावा आहे. त्याच्यामुळे प्रमुख कार्यकर्त्यांचा हा मेळावा हा राज्यभर ठिकठिकाणी म्हणजेच 36 जिल्ह्यांमध्ये 36 ठिकाणी 14 तारखेला होणार.
तर या पदाधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि हा म्हणजे सदाभाऊ खोतांचा पक्ष आहे, सर्व 15 पक्ष जे आहेत, जानकरांचा पक्ष आहे, 15 पक्ष हे सर्व पक्षांचे जे जे काही प्रतिनिधी आहेत हा ते ते सगळे आमंत्रित आहेत. त्यांच्याशी आम्ही संपर्क साधतोय, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही आम्ही इन्व्हॉल्व करायचं म्हणतोय. काही लोकांशी संपर्क साधला गेलेला आहे, ते पूर्वनियोजित कार्यक्रमामध्ये त्यांची व्यस्ततेमुळे शक्य झालं. गावकर साहेबांचा चेहराच नाही भाई आता नाही दाखवत. पत्रकार बंधूंचा आणि भगिनींचा येत्या 14 तारखेला महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हा महाराष्ट्रामध्ये 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये आयोजित होतो आहे आणि ठाण्यामध्ये 14 तारखेला हा मेळावा आयोजित करत असताना हा छत्रपती शिवाजी मैदान जो तळपाईला आहे त्या तिकडे या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. जे 15 प्रमुख पक्ष या महायुतीमध्ये आहेत त्यांच्यामधले सर्वच पक्षाचे जे घटक पक्ष आहेत यांचे प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये येणारी 2024ची जी निवडणूक आहे ती महायुतीचे सर्व खासदार हे मोठ्या मताधिक्याने निवडून यावे या दृष्टिकोनाने या मेळाव्याची कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे.